नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळ सकाळी ना घाटकोपर इथे ना आपल्याबरोबर घटना घडली. घाटकोपर पूर्वेला हिंगवाला लेन आहे. कायम ती म्हणजे ती जी गल्ली आहे ना कायम गजबजलेली असते, ट्रॅफिक असते. कबूतर जिथे ते जैन समाजाचं जे मंदिर आहे त्याच्या समोरच एक गेट आहे. त्या गेटच्या इथं कायम बाईक लागलेल्या असतात आणि तिथे मी गाडी उभी केली. माझ्या गाडीमध्ये 85 वर्षाचे सीनियर सिटीजन होते आणि त्यांना मला लेफ्टला थोडीशी दाबली नाही मी का त्यांना व्हीलचेअरनी मला उतरवून आमचे साहेब त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणार होते. जर मी पूर्ण गाडी जर दाबून लावली असती ना तर दरवाजा खोलताच आला नसता पुढचा आणि ती व्हीलचेअर सुद्धा लावता आली नाही. कोणाला त्रास झाला नाही. 2 रिक्षावाले आपलेच मराठी माणसं आहेत, इतके भांडायला लागले माझ्या बरोबर. त्यांना मी समजून सांगणार, दादा फक्त 2 मिनिटं लागणार आहे, मला फक्त गाडी त्यांना व्हीलचेअर उतरू दे, मी गाडी काढतो. ऐकायला तयार नाहीत. त्यांना मी रिक्वेस्ट करतो, दादा मला कळतंय जर मी दाबून गाडी लावली त्या बाईक लागल्यात, त्यांना उतरताच येणार नाहीत कारण त्यांना व्हीलचेअरवर घेऊन जायचं आहे. अक्षरशः ते इतके भांडत होते, दोन्ही महाराष्ट्रीयन रिक्षा ड्रायव्हर. त्यांना विनंती करतो, अरे नाही जमणार, तिथे ऐकायला तयार नाहीत. म्हणजे इतके काय म्हणून इतकं म्हणजे मराठीच माणूस जेणेकरून त्यांच्याशी मी मराठीमध्ये संवाद करतोय तरी सुद्धा ते लोक इतके हायपर झाले ना, मलाच काय कळत नाही की मी काय असा गुन्हा केला. सगळ्यांना कोणाला त्रास झाला नाही, फक्त त्या दोघांना. दोघे सुद्धा मराठीच होते. काय बोलायचं मग अशा. मी सगळेच रिक्षावाले बोलत नाही, पण काय रिक्षावाले आहेत ना असे, आता शब्द पण मी वापरू शकत नाही. नुसते धावून मारायला साठी धावून येत आहेत. काय यांना बोलायचं आता. त्यांना मी सांगतो, अरे उतरता येत नाही त्यांना, मला थोडेस तरी वेळ तरी दे. ऐकायला तयार नाहीत ते. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा.